आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अजिबात सोपी नसणार आहे। 3 राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय हे एक मोठं कारण आहे। मात्र त्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट याचा एक मोठा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होऊ शकतो। त्यामुळे जमिनीवर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे जागा वाटपाचं। याच जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले महाविकास आघाडीमध्ये मांडले गेलेत असं कळते। हे फॉर्म्युले नेमके काय आहेत आणि त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत काय आहे, माझ्या रिपोर्टमध्ये पाहूया। जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युले। प्रकाश आंबेडकर राजू शेट्टींनाही सोबत घेणार। भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकीची मूठ आवळली खरी, पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी नेत्यांमध्ये जागा वाटपावरून अनेकदा खटके उडाले। तेच मवियाचे नेते आता लोकसभेच्या जागा वाटपासाठी पुन्हा एकत्र येणार आहेत। मवियाच्या जागा वाटपासाठी 2 फॉर्म्युले ठरल्याचं बोललं जात आहे। पहिल्या फॉर्म्युलानुसार प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात। असं झाल्यास ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, शरद पवार गटाला 10 जागा मिळतील। एक जागा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाईल। महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या विना लढण्याचा दुसरा फॉर्म्युलाही तयार आहे। या फॉर्म्युलानुसार 23 जागा ठाकरे गटाला, 15 जागा काँग्रेसला तर 10 जागा शरद पवार गटाला मिळू शकतात। यापूर्वी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी युती केली, त्यावेळी महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी त्याला विरोध दर्शवला। आता मात्र त्याच प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात स्थान असल्याचं दिसतंय। दरम्यान लोकसभेचं जागा वाटप निश्चित व्हायच्या आधीच महाविकास आघाडीतला विसंवाद चव्हाट्यावर आलाय। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे। मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील किंवा वेणुगोपालजी असतील, आम्ही 23 जागा लढतो। प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। आम्ही 23 जागा लढणार। 29 तारखेला काँग्रेसची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये पहिले निर्णय होईल आणि त्याच्यानंतर मग गटाला 20 जागा दिल्याचं बोललं। असं कुठलंही फायनल नाही झालं। बैठक 20 तारखेला नेमकं त्या बैठकीत काय होणार आहे? पण अजून फायनल नाही झालं, ते झालं की करू। संजय राऊतांना आता काय बोलायची सवय, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही। बरोबर आहे ना, राऊत साहेब म्हणतात ते। अर्थातच आमच्या तिघांमधल्या काही चर्चा इथे होतील राज्यात पहिल्या स्टेपला आणि काही झालेल्याही आहेत ऑलरेडी, आणि त्या दिल्लीमध्ये आम्ही सगळे चर्चा करून फायनल होईल, कारण का ते इंडियाचा पण तो अविभाज्य भाग असेल ना। त्याच्यामुळे काही चर्चा इथे ज्या झालेल्या आहेत त्याची एक पहिली स्टेप ही दिल्लीच्या परवा उद्धवजी आले होते तेव्हा सविस्तर चर्चा ऑलरेडी झालेली आहे सीट शेअरिंग दिल्लीमध्ये। कालच शरद पवारांनी राहुल गांधींची भेट घेतली। आता त्या भेटीत जागा वाटपाच्याच वाटाघाटी झाल्या असाव्या अशी चर्चा आहे। खरं तर जागा वाटपावरून सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी काही लपून राहिल्या नाहीत। त्यात राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या कौटुंबिक भेटीगाठींमुळे महाविकास आघाडीतल्या गाठी उसवणार अशी चर्चा सुरू झाली आणि त्यात पुन्हा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला। त्यामुळे हा फॉर्म्युला आघाडीत बिघाडी करणारा ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।